नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपण बघतो की थोडं वातावरणातील बदलानुसार दक्षिण भारतामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या भागात जे बाष्प तयार झाले त्याचा देखील देशाच्या हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण या बाजूने आता हवामान काही प्रमाणात पुढे सरकण्याची देखील शक्यता आहे। काल 2 जूनला विशेष मान्सूनची प्रगती झाली नसली तरी भारतीय हवामान खात्याकडून उद्या 4 तारखेला केरळमध्ये मान्सून येण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामध्ये विशेष अडचणी येतील असं वाटत नाही, कारण हवामान स्थिती आता बदलली आहे। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय होईल, त्याच्या संदर्भातला येलो अलर्ट देण्यात आला आहे। ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल। 4 तारखेला विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट, तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे। तशी उष्णतेची लाट कमी झाली आहे। विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट आहे। मराठवाडा सोडता इतर ठिकाणी येलो अलर्ट मान्सूनपूर्व पावसाचा देण्यात आला आहे। 6 तारखेला देखील महाराष्ट्रातील हवामान त्याच पद्धतीचं आहे। भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये 7 तारखेला मात्र पाऊस दाखवलेला नाही, परंतु आपल्या अभ्यासानुसार महाराष्ट्रात 7 तारखेलाच पाऊस वाढण्याची शक्यता आहे। GFS मॉडेलमधील अंदाजानुसार जळगावचा पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि थोडंफार प्रमाणात धाराशिव, लातूर किंवा सोलापूरमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा GFS मॉडेलचा अंदाज आहे। आपण बघतो केरळ, कर्नाटक, रायलसीमा या भागातही दक्षिणेला पावसाचा प्रभाव आहे। आपण बघतो ते एक भारतामध्ये ट्रफ तयार झालेली आहे, जी दक्षिण भारत टू उत्तर भारत अशा पद्धतीने आहे। त्यामुळे या भागात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे। 5 तारखेचा अंदाज जर घेतला तर या मॉडेलने विदर्भ, मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। 5 तारखेपर्यंत कोकणामध्ये विशेष पाऊस दाखवलेला नव्हता, मात्र 6 तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये, गडचिरोलीमध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे। हे पावसाचं प्रमाण दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढण्याची शक्यता 7 तारखेला व्यक्त करण्यात आली आहे। 8 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून GFSने पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। विदर्भ, मराठवाडा आणि कोकणमध्ये 9 तारखेला पहिल्यांदा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। 10 तारखेला कोकणमध्ये पावसाचा अंदाज आहे, मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे। 11 आणि 12 तारखेला वातावरणात मोठे बदल होतील असा GFS मॉडेलचा अंदाज असून जोरदार पाऊस सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली, सातारा या भागात, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये असण्याची शक्यता आहे। आपण 3 तारखेला वाऱ्यांची स्थिती बघितली तर या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे, या भागात एक चक्राकार स्थिती आहे। या ठिकाणी अशा पद्धतीने वारे वक्र स्वरूपात आहेत। या ठिकाणून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये या ठिकाणी मोठी डिस्टर्बन्स आहे आणि या ठिकाणाहून काही वारे या पद्धतीने बाहेर जाताना आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी काही वारे किनारपट्टीवर येत असले तरी त्यामध्ये तो फ्लो नाहीये। मात्र 4 तारखेला या वाऱ्यांच्या प्रभावामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता असून जे मान्सूनचे वारे नियमित पद्धतीने येतात ते सुरू होतील असा अंदाज आहे। शिवाय बरेच वारे हे किनारपट्टी भागावर सरकू लागले आहेत, त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास मदत होईल। काही कोरडे वारे या दिशेने येत आहेत आणि त्यामुळे या वाऱ्यांचा प्रभाव या ठिकाणच्या काही वातावरणावर होतोय। CFS मॉडेलने महाराष्ट्रामध्ये 16 जून ते 23 जून या दरम्यान
मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे. तोपर्यंत मॉडेलने पावसाचा अंदाज दिलेला नाही. त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 23 तारखेपासून 30 जूनपर्यंत देखील महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मॉडेलमधले अंदाज बदलत असतात आणि त्यामुळे एक लक्षात ठेवा की उत्तरार्ध जो आहे जूनचा तो चांगल्या पावसाचा इथे स्पष्ट होतो आहे. यापूर्वी आपण देशाचा मॅप बघायचो, आता मात्र आपण केवळ महाराष्ट्राचा बघणार आहेत, कारण आता मान्सूनचा जो सीझन आहे तो सुरू झालेला आहे. आज ECMWF मॉडेलने या ठिकाणी कोकण किनारपट्टी किंवा सोलापूर, लातूर, धाराशिव, त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मॉडेलने 4 तारखेला उत्तर भारताकडून WDचा प्रभाव विदर्भाच्या बाजूने तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. आपण 5 तारखेला या ठिकाणी बघतो कशा पद्धतीने कोकण किनारपट्टीला पाऊस वाढतोय, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र पाऊस वाढतोय आणि ही एक ट्रप आहे, जी ट्रप या ठिकाणी सक्रिय आहे बराच काळ, त्यामुळे या ठिकाणी पाऊस होणार आहे. गडचिरोलीमध्ये पाऊस दाखवला जातोय, पण या भागामध्ये मुख्यत्वे करून पावसाचं प्रमाण वाढताना बघतो. आपण या ठिकाणी दुसरी गोष्ट बघतो, दक्षिण भागामध्ये गडचिरोलीच्या पावसाचं प्रमाण किंवा पूर्व विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण 6 तारखेला वाढण्याची शक्यता. या ठिकाणची ट्रप सक्रिय आहे आणि आपण बघतो की या ठिकाणी देखील पावसाळी वातावरण नव्याने तयार होण्याची शक्यता आहे. 7 तारखेला आपण बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात या पद्धतीने गडचिरोलीपर्यंत पावसाचं अनुकूल वातावरण तयार होणार आहे. उत्तरेकडे महाराष्ट्राच्या पावसाचं प्रमाण कमी आहे, परंतु दक्षिणेकडून प्रमाण वाढायला सुरुवात होईल. पाऊस 8 तारखेला विदर्भाकडून जरी कमी दिसत असला तरी दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंत प्रभावी ठरणार आहे. 9 तारखेला त्यामध्ये तसा प्रभाव नाहीये, स्ट्रेंथ नाहीये, परंतु तरी देखील नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पावसाचं प्रमाण राहील. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. 11 तारखेपासून मात्र पावसाचं प्रमाण कमी होताना दाखवलं जात आहे मॉडेलमध्ये. मात्र यामध्ये मी एक दुसरा अंदाज असा दिलेला आहे की कोकणामध्ये पाऊस वाढतोय, पूर्व विदर्भामध्ये पाऊस वाढतोय आणि हे जे लक्षण आहे हे मान्सून येण्याचं लक्षण आहे. कारण मान्सून कालावधीमध्ये जूनमध्ये जो पाऊस पडतो तो या विभागात पडतो. आपण विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण 12 तारखेला वाढताना बघतो. कोकणामध्ये पावसाचं प्रमाण आहे, मात्र आपण बघतो की पर्जन्य छाया आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी आहे आणि हा पॅटर्न यावर्षी भीतीदायक आहे. काही भागात किंवा जो खंड पडण्याची शक्यता आहे तो खंड या ठिकाणी आपल्याला जूनमध्ये दिसतोय, परंतु मान्सून अद्याप आलेलं नाहीये. जसं हे मान्सून येईल तसं ही खंडपाय परिस्थिती देखील कमी होण्याची शक्यता आहे. आपण 14 तारखेला बघतो केवळ कोकणात पाऊस आहे, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र पाऊस नाहीये. तर त्यामुळे जूनमध्ये देखील एखादा पावसाचा खंड तयार होतो का असं देखील थोडा अंदाज आहे. त्यामुळे आपण यावर काम करणार आहोत. अजून जसा जसा मान्सून येईल आणि मग वातावरण बदलेल त्यानंतर आपल्याला खंड स्पष्ट होईल. पण आज जो अंदाज घेतो त्या अंदाजामध्ये मान्सून कसा जूनमध्ये वीक आहे हे मात्र स्पष्ट दिसतं. 15 तारखेच्या अंदाजामध्ये आपल्याला केवळ कोकणात पावसाची शक्यता दिसते, बाकी कुठेही पावसाची शक्यता दिसत नाही. पण मी यापूर्वीच्या एका अंदाजामध्ये स्पष्ट केलं होतं की असं असलं तरी 16 तारखेपासून पुढे पुन्हा एक नवीन फेज पावसाचा सुरू होतो आणि नंतर मात्र नवीन फेजमध्ये MGO सक्रिय होणार आहे आणि त्याचा इफेक्ट आपल्याला मान्सूनच्या पावसावर दिसणार आहे. म्हणजे याचाच अर्थ मान्सून यावर्षी महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रचंड डिले होण्याची शक्यता आहे. 5 तारखेपर्यंत बघितलं तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वाढतोय. पुढे 7 तारखेपर्यंत बघितलं तर दक्षिणेकडून पाऊस महाराष्ट्राच्या वाढायला सुरुवात होईल. साधारण 10 तारखेपर्यंत चांगलं वातावरण दाखवलं जातंय. 12 तारखेपर्यंतही वातावरण वाढ आहे.
13 तारखेपासून मात्र किरकोळ वाढ आहे. आणि आपण जर 17 तारखेपर्यंत पुढे अंदाज घेतला तर त्यामध्येही विशेष वाढ दाखवलेली नाही. मात्र पावसाचा जो प्रभाव आपल्याला या काळात दिसतोय तो संपूर्णपणे या भागामध्ये आहे. इथे काही प्रमाणात आहे. आपण यामुळेचा एक धावता अंदाज बघणार आहोत. यामध्ये आपण नेहमीच याचा आधार घेतलेला आहे. आज कोकण किनारपट्टीला दुपारनंतर पावसाळी वातावरण वाढणं अपेक्षित आहे आणि आजपासून आपल्याला वातावरणात मोठा बदल दिसणं देखील अपेक्षित आहे. थोडं आपल्याला असंही दिसतंय की थोडं सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड या थोड्या भागात पावसाळी वातावरणासाठी पोषक स्थिती देखील निर्माण होऊ शकते उशिरापर्यंत. तसं आज जरी फार वातावरण असलं तर उद्या आपल्याला एक वातावरणातला बदल असा दिसतोय की नंदुरबार, धुळे, जळगावच्या बाजूने उत्तरेकडून एक WDचं वातावरण अकोला, अमरावती, बुलढाण्याकडे सरकतंय आणि यदा कदाचित हे वातावरण मराठवाड्यावर आणि विदर्भात जर सरकलं तर एक मोठी गारपीट, वादळी परिस्थिती आपल्याला निर्माण होऊ शकते. मान्सूनचे जे वारे कोकणाकडून येत आहेत ते फारसे प्रभावी नाही आहेत, परंतु WDचं वातावरण प्रभावी आहे. त्यामुळे यदा कदाचित या वातावरणाचा विदर्भ, मराठवाड्यावर चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे. जून महिन्यामध्ये कधी WDचा प्रभाव राहत नाही, परंतु यावर्षी मान्सूनचे वारे वीक असल्यामुळे WDचा प्रभाव देखील निर्माण होतोय. कारण जूनमध्ये गारपीट अपेक्षित नसते. मात्र आपल्याला 4 तारखेला रात्री वातावरणात जो बदल दिसणार आहे तो मान्सूनच्या वाऱ्यांच्या ताकदीमध्ये वाढ होताना दिसते आणि त्यामुळे हा बदल आपल्याला हवामानात दिसतोय. 5 तारखेला तो अधिक जाणवेल. त्यामुळे घाटमाथ्यावर, कोकणामध्ये, दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये पावसाचं अतिशय चांगलं वातावरण 5 तारखेला तयार होण्याची शक्यता आहे. आणि 5 तारखेला देखील आपल्याला रात्री एक WDचा प्रभाव सरकताना दिसतोय. उत्तर महाराष्ट्रामध्ये खाली जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये. त्यामुळे अजून 4 आणि 5 तारखेपर्यंत हा प्रभाव राहणार आहे. या दरम्यान थोडं आपल्याला सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, अगदी पूर्व विदर्भामध्ये देखील पावसाचं प्रमाण बघायला मिळणार आहे. 6 तारखेला मात्र दुपारनंतर दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा देखील एक अंदाज आहे. आता दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी 7 तारखेला वातावरण पोषक होत आहे. यामध्ये अगदी दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या भागात 7 तारखेला अतिशय चांगलं वातावरण आहे. 8 तारखेला या वातावरणात अतिशय चांगला प्रभाव आहे. त्यामुळे आपल्याला सोलापूरच्या काही भागामध्ये म्हणा किंवा अगदी बीड दक्षिण, अहिल्यानगर दक्षिण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या सर्व भागामध्ये, अगदी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मोठे पाऊस बघायला मिळू शकतात 8 तारखेला. हे मी बऱ्याच अंदाजामध्ये कव्हर केलेलं आहे. मराठवाड्यापर्यंत हा अंदाज पोहोचणार आहे. त्यानंतर अगदी आपल्याला हा पाऊस दक्षिणी पट्ट्यामध्ये 9 तारखेला दिसणार आहे. मान्सून महाराष्ट्रात सुद्धा डिले होण्याची शक्यता आहे. आपल्याला थोडं वातावरण 10 तारखेला दिसत असलं तरी 10 नंतर हे वातावरण जवळपास 11 तारखेपासून थोडं आपल्याला जो विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढताना दिसते आणि कोकणातलं पावसाचं प्रमाण पुन्हा कमी होताना दिसते. 12 तारखेला ते कमी आहे, 13 तारखेला ते कमी आहे, 14 तारखेला कमी आहे. त्यामुळे मान्सून आल्यानंतर या वातावरणात काय बदल होतो हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. 16 तारखे मात्र नंतर एक नवीन हवामानाचा फेज तयार होईल आणि हा फेज आपल्याला पुन्हा पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार करण्याची शक्यता आहे. परंतु एकूणच येणारा पाऊस किंवा मान्सून हा यावर्षीचा अतिशय वीक राहण्याची शक्यता आहे.